नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे गुलाबजाम। त्यासाठी आपण इथे साहित्य घेतले आहे। ही रताळी बॉईल करून घेतली इथे, त्यानंतर मिल्क पावडर, साखर, केशर, थोडासा सोडा घेतलाय मी, त्यानंतर वेलची आणि तूप। आता आपण रताळी इथे किसून घेणार आहोत। अशा बारीक ह्याच्याने असं किसून घ्यायचं। चांगली बॉईल करायची। हे आपण चांगलं असं किसून घेतलं आहे। हे बघा, चांगलं असं सॉफ्ट असं झालं एकदम। याच्यामध्ये आपण आता थोडंसं सोडा टाकणार, एक चिमूटभरच टाकणार, जास्त नाही। बघा, त्यानंतर मिल्क पावडर टाकून घेऊया आपण, थोडी थोडी टाकून असं मळून घेणार चांगलं पीठ। चांगला असा मळून आपण घेऊया, गोळा करून घेऊया। बघा, आपण असं मळून चांगला असा गोळा करून घेतला आहे। पण ह्याला थोडासा तुपाचा असा हात लावून घेऊया। त्याच्यात आपण गोळे करून घेऊया। पण असे लांबट असे करणार गुलाबजाम। हे बघा, हे असे करून घ्यायचे आपण। असे आपण हे सगळ्याचा गोळे हे तयार करून घेतले असे लांबट। आता आपण पाक करून घेऊया। आता आपण पाक करणार आहोत। 1 वाटी साखर, त्याच वाटीने 1 वाटी पाणी। आपण असं साधाच हे पाक करून घेणार आहोत। त्यामध्ये वेलची टाकणार आपण, थोडे केशर। आपण आता पाक करून घेऊया। साधाच पाक करणार आहोत असा। आपला हा आता पाक तयार झालेला आहे। साधाच पाक करायचा आहे। तर गॅस बंद करूया। आपण आता गुलाबजाम तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलं आहे। गरम झाले तेल। तेल असे मीडियमच ठेवायचं। हे आता तेल तापले, आपण हे गुलाबजाम तेलामध्ये सोडून घेऊया। आपले आता गुलाबजाम चांगले असे तळून झालेले आहेत। छान कलर आला आहे त्यांना। आपण हे आता काढून घेऊया। हे आपण आता तळून घेतले सगळे गुलाबजाम। आता आपण पाकामध्ये टाकून घेऊया। हे सर्व आपण या पाकामध्ये असे टाकून घेणार आहोत। हे 3-4 तासासाठी आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत। हे आपण असे 4 तास तरी मुरण्यासाठी ठेवणार आहोत आपण। हे आपले तयार झालेले आहेत गुलाबजाम, चांगले मुरलेले आहेत। आता आपण हे सर्व करूया। आपले तयार झालेले आहेत उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम। हे तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।